नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या चॅनलवरती। आज आपण फ्यूज म्हणजे काय या विषयाची आपण माहिती घेणार आहोत। तर फ्यूज ही एका धातूच्या तुकड्यापासून बनलेली असते व ती जास्त गरम झाल्यानंतर काय होतं तर वितळून जाते व ती आपल्या सर्किटला किंवा आपल्या घरातील वायरिंगला प्रोटेक्ट करते। जसे की आपण आपल्या मीटर बॉक्स मध्ये पाहिले असेल की आपण एक फ्यूज बसवली असते व त्या फ्यूजला एका छोट्याशा तांब्याच्या तारेनं कनेक्ट केलेलं असतं। तर ही काय होते तर जेव्हा आपल्या घरात व्होल्टेज किंवा करंट एक्सेस होतो त्यावेळी ही तार हीट होते, गरम होते व त्याच्यामुळे काय होतं ती बर्न होऊन जाते व ते डिस्कनेक्ट करते। ते काय करते त्या सप्लायला तिथे डिस्कनेक्ट करते। म्हणून सर्किट प्रोटेक्शन साठी ही आपण फ्यूज इलेक्ट्रिक मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये यूज करताना आपण पाहतो। जसं की फ्यूज मध्ये 37% म्हणजे 37% हे शिसा असतं। शिसे म्हणजेच काय तर इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला लीड मटेरियल असतं। काय असतं? लीड मटेरियल असतं व 67% हे लोह असतं। काय? लोह म्हणजे आयरन मटेरियल असतं। अशा प्रकारे टोटली आपल्याला फ्यूजचं मटेरियलचं कॉम्बिनेशन आपल्याला समजून जातं। तसेच या फ्यूज आपणाला जसं की 30 व्होल्ट, 32 व्होल्ट, 125 व्होल्ट तसेच 500 व्होल्ट व 25,000 व्होल्ट या व्होल्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात व या फ्यूजची करंट रेटिंग ही 0.1 एंपियर, 0.5 एंपियर तसेच वाढत जाऊन ती 1 एंपियर, 2 एंपियर, 3 एंपियर, 5 एंपियर आणि 10 एंपियर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते। जर आपणाला त्याच्याही पेक्षा जास्त मोठी जर फ्यूज हवी असेल तर त्याच्यामध्ये आपणाला 100 एंपियरची सुद्धा आपल्याला फ्यूज पाहायला मिळते। तर फ्यूज मध्ये काय मटेरियल असतं व फ्यूज कोणत्या व्होल्टेज व करंट रेटिंगचे मिळतात हे आता आपण जाणून घेतलं। आता आपण जाणून घेणार आहोत की फ्यूजचे मेन 2 टाइप्स कोणते आहेत। बेसिकली फ्यूजचे हे 2 मेन टाइप्स पडतात। त्यातील पहिला टाइप आहे एसी फ्यूज व सेकंड आहे डीसी फ्यूज। एसी आणि डीसी फ्यूज मध्ये एसी फ्यूज आणि डीसी फ्यूजच्या आकारात खूप थोडा फरक असतो। हे झाले फ्यूजचे मेन 2 टाइप्स। आता आपण जाणून घेणार आहोत अदर फ्यूजचे कोणते टाइप्स आहेत। एक आहे कार्टेज फ्यूज। पहिला फ्यूज आहे कार्टेज फ्यूज। सेकंड टाइप येतो ब्लेड टाइप फ्यूज। तिसरा फ्यूज आहे एसएमडी।
एसएमडी जे सर्किट्स असतात त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे फ्यूज पाहू शकतो, त्यांना एसएमडी फ्यूज असं म्हणतात. एसएमडी फ्यूज. त्यानंतर येतं, नंतरचा टाइप आहे एक्सल फ्यूज. पाचवा टाइप आहे थर्मल टाइप फ्यूज. थर्मल टाइप फ्यूज. सहावा आहे जो हाय व्होल्टेज फ्यूज असतात, त्याला आपण म्हणू शकतो HRC फ्यूज. त्याला काय म्हणायचं तर HRC फ्यूज म्हणू शकतो. आणि आपण छोटे छोटे फ्यूज अजूनही पाहिले असतील इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये, जसे की अॅनालॉग सर्किट असू दे किंवा तुमचं डिजिटल असू दे, त्याच्यामध्ये आपण महत्वाचा सर्वात जास्त यूज होणारा फ्यूज आहे त्याला म्हणतात रिसेटेबल फ्यूज. रिसेटेबल फ्यूज. तर हे फ्यूजचे अदर टाइप्स आहेत. तर या फ्यूजेस आपल्याला वेगवेगळ्या सर्किट्स मध्ये यूज होताना आपल्याला दिसतात. या झाल्या सर्व फ्यूजचे अदर टाइप्स. जसे की मेन दोन टाइप्स कोणते आहेत तर एसी फ्यूज आणि डीसी फ्यूज. त्यांच्या आकारामध्ये खूप थोडाफार बदल असतो व या अदर टाइप्स मधल्या फ्यूज आहेत. तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली? फ्यूज म्हणजे काय किंवा फ्यूज मध्ये कोणतं मटेरियल असतं, ते किती पर्सेंट असतं व फ्यूज कोणत्या कोणत्या व्होल्टेज रेंजमध्ये किंवा करंट रेंजमध्ये मिळतात, तसेच फ्यूजचे सर्व टाइप्स, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येईन. धन्यवाद.